आपण बघू शकता किती भयानक आक्रोश चालू आहे। मातंग समाज पूर्णतः रस्त्यावर उतरलेला आहे आणि 15% निधी काढणं ही ग्रामपंचायत करते मातंग समाजाचा सवाल आहे। आपण बघू शकता इथे आपल्या सोबत एक नागरिक आहे। प्रत्येकाला आवाज उठला पाहिजे, तुम्ही प्रत्येकाला आवाज उठला पाहिजे। आणि लोकांच्या मसनभूम्या बघा, लोकांच्या मसनभूम्यामध्ये रोड कसे, फगडे कसे, झाडं कसे, आणि आमची मसनभूमी दरवर्षी फंड येतो 12 लाख 18 लाख रुपये फंड येतो। हे कुठं जातो, हे कुठं जातो समाजासाठी काय केलं? आणि आमचे समाज गरीब माणसं आली, आम्ही काय करायला पाहिजे? दरवर्षी आमचा पाऊस काळ एखादा माणूस मरतो, येतं आम्ही दरवर्षी जेसीबी आणतो, साईडला माती हटवतो। हे काय करायचं का? हे करायचं का? आम्ही कवर चालणार आहे हे आम्हाला सांगा, हे कवर चालणार आहे? असं हे कवरच चालणार, कवर चालणार आहे? पुढच्या पिढीला आज गोरेटी गाव आनंद चाललो पोलीस प्रशासन आलेला आहे, पोलीस प्रशासनाचे अधिकारी इथं आलेले आहे, परंतु ग्रामपंचायतचा एकही अधिकारी नाहीये। आपण बघू शकता नवगाव गावाची अवस्था आहे, मातंग समाज पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे आणि इथं खड्डे करून इथं पुण्याचं सांगत आहे मातंग समाज। आम्हाला फक्त न्याय लागत आहे, आम्हाला दुसरं काय लागत नाही। आमची मसनभूमी आम्हाला वाटून देणे आणि आमच्या रोड होणे आम्हाला कबूल संडास बाजूला फेका लागत। आपण बघू शकता पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे, परंतु संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, संबंधित बीडीओ आणि तहसीलदार यांनी इथं ढुंकूनही बघितलेलं नाहीये। 2 तास झाले इथं प्रेत आहे, 2 तास झाले। आपण बघू शकता 12 घंटे आपली मसनभूमी किती काय आम्हाला रोड हवे, आम्हाला झाडे हवे, सगळे हवे। आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला बोर पाहिजे, आमची स्मशानभूमी डेव्हलप झाली पाहिजे। सगळ्याच्या स्मशानभूम्या पहा आणि आमची पहा, आम्हाला न्याय पाहिजे। आपण पाहू शकता आपले बीडचे जमदार नुसरत शेख साहेब हे इथं उपस्थित आहे। आपल्या न्याय हक्कासाठी नुसरत शेख साहेब इथं उपस्थित आहे, आपण पाहू शकता। सांगितलं